नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आता एका जबरदस्त टर्निंग पॉईंटवर आलेली आहे। मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे आणि जानकी आणि ऐश्वर्याच्या हाती शर्वरीच्या विरोधात खूप मोठा असा पुरावा लागलेला आहे। नानांचा खून शर्वरी आणि ह्या राहुलने केल्याचा खूप मोठा पुरावा जानकीच्या हाती लागलाय आणि ज्या क्षणी जानकीने हा पुरावा सगळ्यांसमोर आणलेला आहे त्यावेळेला मात्र ह्या शर्वरीने जानकीवरच हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामुळे आता सगळ्यांसमोर शर्वरीचा हा खोटारडेपणा, शर्वरी किती नीच आहे, नालायक आहे हे आता सगळ्यांच्या समोर आलंय। आणि मंडळी सुमित्राला ज्या क्षणी कळलंय, सुमित्राने ज्या क्षणी हा व्हिडिओ बघितलाय तेव्हा मात्र आता सुमित्राच्या पायाखालची जमीन सरकली आहे। आपल्याच मुलीने आपल्या वडिलांचा खून केला हे बघून तिला खूप मोठा धक्का बसलाय आणि त्यानंतर शर्वरीला जी काही तिने शिक्षा दिली आहे अप्रतिम भाग आहे मंडळी आजचा। त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स सगळ्यात आधी आपल्याला पाहायला मिळतील। इकडे एक अज्ञात व्यक्ती आहे जिने जानकीला हा पुरावा आणून दिलाय, म्हणजे नानांचा खून ह्या शर्वरी आणि राहुलने केलाय। पण हा नक्की व्यक्ती कोण आहे, यामागचं रहस्य काय आहे, हे सगळं सगळं काही आपण डिटेल्समध्ये पाहूया। आणि हो, आठवणीने व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मंडळात इकडे दाखवले की शर्वरी आणि हे ऐश्वर्या दोघी सुद्धा उपोषणाला बसल्यात आणि तिथे आता सगळेजण आलेत। जानकी सगळ्यांना म्हणत असते की चला जेवून घ्या, पण नाही, ऋषिकेश म्हणतो मला जेवायला नको आहे। जर हे लोक उपवास राहणार असतील, उपोषण करणार असतील तर माझंही आजपासून उपोषण आहे। आणि तो तिथून रागारागाने निघून गेलाय। आता जानकी म्हणते आई तुम्ही ऋषिकेशची काळजी करू नका, मी त्यांना समजावेन। आणि आता ती सासूला म्हणते की, म्हणजे सुमित्राला म्हणते की आई तुम्ही तरी थोडं जेवून घ्या। सुमित्रा म्हणते की हे लोक उपोषण करणार आहेत, ऋषिकेश तिकडे उपवासी आहे, तू तरी खाणार आहेस का, सांग बरं तू खाणार आहेस का। जानकी काहीच बोलत नाहीये। त्यावर सुमित्रा म्हणते की मलाही काही खायचं नाहीये, माझी तर खाण्याची इच्छाच नाहीये बाबा, असं म्हणते आणि ती रागारागाने तर ती पण तिथून निघून झाली आहे। अवंतिका म्हणते आई आई प्लीज तुम्ही तरी थांबा, पण सुमित्रा म्हणते नाही हा, मला कोणाचं काही ऐकायचंच नाहीये आणि ती रागारागाने निघून गेली आहे। आणि ती म्हणते जोपर्यंत हे लोक उपोषण करणार तोपर्यंत माझं पण उपोषण असणार आहे, मी पण काही खाणार नाहीये। तर मंडळी हा सौमित्र आहे ना, आता इकडे जानकीकडे रागारागाने बघत असतो। जानकी त्याच्याकडे म्हणते आणि सौमित्र भाऊजी तुम्ही तरी असं करू नका, अवंतिका गरोदर आहे, प्रेग्नेंट आहे, तुम्ही जर काही खाल्लं नाहीत ना तर ती सुद्धा काही खाणार नाही आहे, प्लीज तिच्यासाठी तरी तिची आताची अवस्था समजून घ्या आणि तिच्यासाठी 2 घास खाऊन घ्या। आणि अवंतिका तू सुद्धा हा विचार करू नकोस की घरी काय चाललंय ते, आता बाळाचा विचार तू करायला हवं आणि बाळासाठी तू खायलाच हवं। जा बरं, मी लगेच पानं वाढून घेते, तुम्ही दोघांनी खाऊन घ्या। सौमित्र म्हणतो की अवंतिकासाठी मी खातोय, नाही तर अशी पण माझी काही इच्छा नाही आहे। आणि आता ते दोघं जण बाजूला निघालेत आणि ही जानकी त्यांना जेवण वाढायला गेली आहे। तर ह्या गोष्टीचा ना आता ह्या खूप आनंद झालाय शर्वरीला की आता सगळेजण जानकीवर उचलेत, रागवलेत आणि ह्या दोघींचं इथे असं छान कडक उपोषण चाललंय। ऐश्वर्या म्हणत असते की शर्वरीना डोक्याला ताप झाले, ताप, खरंच कोणालाही सुखाने जगूच देणार नाही ती। तर मंडळी आता इकडे दाखवले की जानकी जी आहे तिकडे झोपायला आलेली असते, ऋषिकेश पण झोपलेला असतो, दोघांनाही झोप लागत नाहीये, दोघं पण टेन्शनमध्ये आहेत। ऋषिकेश जानकीशी काही बोलत नाहीये। जानकी म्हणते की ऋषिकेश मला झोप लागत नाहीये, मला बोलायचंय तुमच्याशी। आता हे दोघं जण उठतात, ऋषिकेश उठून पाणी पित असतो। जानकी म्हणते प्लीज बोला ना। त्यावर ऋषिकेश म्हणतो की काय बोलायचंय जानकी, मला ना काही कळतच नाहीये। आता दोघं सुद्धा उठून बसलेले असतात। जानकी म्हणते की ऋषिकेश आपलं ठरलंय ना की ज्या दिवसाचं भांडण असेल त्याच दिवशी मिटवायचं म्हणून, मग तुम्ही आता असं का करताय, माझ्याशी काहीच का बोलत नाहीये, आज हा असा अबोला का धरलाय तुम्ही। मंडळी ऋषिकेश आता उठून बसतो आणि म्हणतो की जानकी काय बोलू सांग ना, घरात जे काही वातावरण चाललंय, जे सगळं चाललंय, काय बोलायचं ह्याच्यावरती। जानकी म्हणते की ऋषिकेश मला माहिती आहे, प्लीज मला माफ करा, हवं तर मी तुमची माफी मागते, पण मी तरी काय करू, मला हे घर जोडून ठेवायचंय, घराचे हिस्से करून मला कोणालाही वेगळं करायचं नाहीये। ऋषिकेश म्हणतो तू माझी माफी नको मागूस, खरंच माफी मागू नकोस, मी समजू शकतो तुला, पण काय आहे ना की मी आता तुला कितीही समजवलं किंवा काही सांगितलं किंवा मी माझा निर्णय जरी सांगितला तरी तू माझा ऐकणार आहेस का। मी जर तुला आज म्हणालो की ह्या सगळ्या गोष्टी सोडून दे तर ह्या गोष्टीचा काही फायदा होणार आहे का, मग माफी मागून पण काहीच फायदा नाहीये ना। आता ऋषिकेशचा रोग जो असतो की तो जानकीला वाईट साईड तर काही बोलत नाहीये, पण त्याच्या बोलण्यातून तरी हेच जाणवतंय की जानकीचा जो काही निर्णय आहे तो ऋषिकेशला अजिबात पटलेला नाहीये। आणि तो म्हणतो की जाऊ दे, माझ्या बोलण्याला काही अर्थच नाहीये आणि तो झोपून गेलाय। आता जानकीला कळतं की ऋषिकेश तुम्ही खूप हर्ट झालात, पण तुम्हाला मी कसं सांगू, सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगता सुद्धा येणार नाहीयेत। आणि ती पण बिचारी आता इथे खाली झोपून जाते। आता तिला ऋषिकेशच्या ह्या वागण्यामुळे थोडंसं हर्ट झालेलं असतं, ती रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं, अक्षरशः तिला हुंदके येत असतात, पण ती स्वतःचं तोंड असं हाताने दाबून ठेवते। आपण ऋषिकेशला ही गोष्ट कळते बरं का की जानकी रडतीये। तर मंडळी आता तेवढ्या तिथे दाखवलं की जानकीला झोप लागते आणि तेवढ्यात ना तोंडावर ब्लँकेट घेऊन एक व्यक्ती तिथे आलेली आहे आणि तिने येऊन जानकीचं ना तोंडच दाबलंय जोरामध्ये। जानकी झोपेमध्ये असते आणि जोरात घाबरते
आणि जानकी म्हणते की हे काय, तिला आधी असं वाटतं की ही शर्वरी आली की काय आपल्याला मारायला. बघते तर समोर ऐश्वर्या असते. जानकी म्हणते ऐश्वर्या काय हे, आणि ऐश्वर्या म्हणते शांत बस जानकी, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे अगं, म्हणून मी इथे आली आहे. तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत बाहेर चल. आता ह्या दोघी जणी आहेत ना, बघता तर ऋषिकेश झोपलेला असतो आणि तशा त्या दोघी जणी रूममधून बाहेर पडतात. जानकी म्हणते अगं ऐश्वर्या काय हे, असं रूममध्ये हळूच गपचूप का आतमध्ये आली आहेस, काय हा सगळा प्रकार आहे. जानकी ऐश्वर्या म्हणते तुला सगळं सांगते, तू आधी चल बाहेर, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. जानकी म्हणते अगं झोपेतनं असं कोणी येऊन उठवतं का, ही कुठली पद्धत आहे तुझी. अगं घाबरली ना मी, मला असं वाटलं कोणी माझा जीव वगैरे घ्यायला आलं की काय. ऐश्वर्या म्हणते तुला काय वाटलं ती शर्वरी आली का तुला झोपेत मारायला. त्यावर जानकी म्हणते की काय भरोसा नाही गं, म्हणजे काही सांगताच येत नाही आहे काय करतील काय नाही ते. त्यावर आता ही म्हणते की हो म्हणजे मला तेच महत्त्वाचं तुला सांगायचं आहे. तुला माहिती आहे का, मी आज शर्वरीशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला. मी तिच्याशी इतकं चांगलं चांगलं बोलत होते, इतकं चांगलं वागत होते, म्हणजे मी तिचं कौतुक करत होते की तू कशी स्मार्ट आहेस, हुशार आहेस, अगदी माझ्यापेक्षा पण स्मार्ट आहेस. आणि ती बोलता बोलता काय बोलून गेली माहिती आहे का, हो मी स्मार्ट आहे म्हणूनच तर एवढे 2-2 खून पचवले ना. आणि ती खरंच असं बोलून गेली ना. आणि म्हणजे मी तिला असं विचारलं पटकन की 2-2 खून पचवले म्हणजे. तेव्हा मात्र तिने सारवासारव केली. पण तुला सांगू का जानकी, ती जे बोलली आहे ना 2-2 खून पचवले, म्हणजे याचा अर्थ हाच आहे की नानांचा खून शर्वरीनेच केलेला आहे. जानकी म्हणते की काय बोलतेस तू ऐश्वर्या. जानकी तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो मी जे बोलते ते खरं आहे. शर्वरी हे जर म्हणली म्हणजे विक्रांतचा आणि नानांचा दोन्हीही खून ह्या शर्वरीनेच केलेले आहेत. तर आता जानकी म्हणते की आता काय करायचं, पण आपल्याकडे काही पुरावाच नाही आहे. ऐश्वर्या म्हणते मी इतके दिवस तुम्हाला सगळ्यांना सांगते, जेव्हापासून ही शर्वरी या घरात आली आहे, ही आपल्यापासून काहीतरी लपवते, आपल्याला फसवते, पण तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही, कोणीच नाही. आणि आता काय झालं सांग, आपण नानांना गमावलं, विक्रांतही गेला आणि आता ही आपल्या सगळ्यांना फसवते आणि ती आता तुझ्या पण जीवावर उठली आहे. तुला कळतंय का जानकी, आपल्याला काही करून ह्या शर्वरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आता आणायलाच हवा. आपल्याला कळलं आहे की नक्की काय आहे ते. जानकी म्हणते की हो आपल्याला हे कळलंय, पण आपल्याकडे कोणता पुरावा आहे का आपल्या हातामध्ये पुरावा. शर्वरीने इतकं प्लॅनिंग करून, इतकं मास्टर माइंड प्लॅन केलाय की एक पुरावा सुद्धा तिने मागे सोडला नाहीये. आणि आपण कोणासमोर ही गोष्ट सांगणार आहोत, घरच्यांसमोर की पोलिसांसमोर. कोर्टामध्ये तिने काय केलं बघितलंस ना. कोर्टामध्ये तिने बाजी पळटली आणि स्वतःची सुटका करून घेतली आहे. ती अशी सहज जुमानणार आहे का आपल्याला. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की मग काय करायचं, पुरावा कुठून आणायचा. तर ऐश्वर्या म्हणते की एक आयडिया, मला काय म्हणायचं जानकी, ज्या ठिकाणी नानांना मारलं गेलं ना हॉस्पिटलमध्ये, आपण तिथला सीसीटीव्ही पुन्हा एकदा चेक करूया. जानकी म्हणते किती वेळा मी तो सीसीटीव्ही फुटेज चेक केलाय, काही मिळाले का, तिथलं फुटेज पण डिलीट केलंय. तर ऐश्वर्या म्हणते की हो ते तर खरंच आहे, ही मुलगी एवढे 2-2 खून पचवू शकते, कोर्टातून आपली सुटका करून घेऊ शकते, तिच्यासाठी फुटेज डिलीट करणं म्हणजे काय सोपीच गोष्ट आहे. पण आता तेव्हा जानकी म्हणते की काय करू शकतो. त्यावर ते म्हणते की नानांचा फोन आपण शोधता राहूनच गेलाय, आणि नानांची डायरीसुद्धा. नक्कीच नानांचा फोन आणि डायरी आपल्याला कुठेतरी भेटेल म्हणजे भेटेलच. तर आता ऐश्वर्या म्हणते की कुठे आणि कसं शोधायचं, आपण घरामध्ये तर सगळ्या ठिकाणी शोधलं, नानांची डायरी पण कुठे मिळाली नाही आहे. आता ऐश्वर्या म्हणते की नाही आपल्याकडे हा एकमेव पुरावा आहे, नानांची डायरी आणि नानांचा फोन. एकदा का ते आपल्या हाती लागलं की ह्या शर्वरीचा पत्ता कट होणार. आणि त्यावर आता जानकी म्हणते की हो अगदी बरोबर आहे. आणि मी काय म्हणते की मी हॉस्पिटलमध्ये पण जाते, पुन्हा पुन्हा ते सीसीटीव्ही फुटेज चेक करते, काहीतरी क्लू आपल्याला नक्कीच मिळेल. शर्वरी वंशनी अशी काहीतरी चूक केली असेल, आपल्या हातीनं नक्कीच काही ना काहीतरी लागणार आहे. तर आता ऐश्वर्या म्हणते की हो. ऐश्वर्या म्हणत असते त्या शर्वरीचा मला ना इतका राग येतोय, असं वाटतं तिच्या ना सणसणीत कानाखाली द्यावी. मला ना तिच्याशी खोटं खोटं आणि गोड बोलायचं अक्षरशः वैताग आलाय गं, कंटाळा आलाय. असं वाटतं तिच्या सनकन कानाखाली तरी द्यावी, नाही आता तिला डायरेक्ट असं तिचा गेमच करावा, तिला ओढूनच टाकावं. इतका राग येतोय मला तिचा. जानकी म्हणते ऐश्वर्या काय बोलतेस तू, तुला कळतंय का, अगं आपण एका गुन्हेगाराला पकडायसाठी प्लॅन करतोय, आपल्याला गुन्हे करायचे नाही आहेत. त्यावर ऐश्वर्या म्हणते हो गं मला कळतंय, पण मी काय करू, माझी चिडचिड होतीये. आता जानकी म्हणते हे बघ ऐश्वर्या असं काही करू नकोस, आपल्या हातून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ऐश्वर्या म्हणते जानकी मला माहिती आहे, मी आधी माझा स्वभाव कसा होता माहिती आहे ना, मी मागच्या सगळ्या गोष्टी मागे सोडल्यात आणि आता मी तुझ्या पावलावर पाऊल चालायचं ठरवलंय की नाही आहे. आणि हो मला जेव्हा जेव्हा कधी असा राग येतो, माझी चिडचिड होते, तेव्हा मी काय करते माहिती आहे का, माझी एक अशी मैत्रीण आहे, ती खूप संयमी आहे, हुशार आहे, शांत आहे, सगळ्या गोष्टी कशा शांत डोक्याने करते. मी अगदी तिचा चेहरा माझ्यासमोर आणते आणि त्या दोघीजणी हसतात, म्हणजे ती जानकीबद्दल बोलत असते. आणि आता त्या दोघीजणी म्हणतात की चला मी जाते, त्या शर्वरीला कळलं की मी इथे नाही आहे तर तांडव करेल ती. आणि लगेच आता ही आली ऐश्वर्या इकडे, आणि मंडळी पहाटे दाखवले की ह्या दोघीजणी आळस देत असतात, तिथेच उपोषणाला बसलेले असतात. थोडं सुमित्रा आहे त्यांनी म्हणते की हे काय गं, हे काय करताय तुम्ही नक्की, म्हणजे तुम्ही रात्रभर झोपलात नाही, रात्रभर इथे बसून राहिलात. तर शर्वरी म्हणते मग काय करणार, उपोषणाला बसलोय ना, कालपासून काही खाल्लं नाही आहे, झोपलो नाही आहे,
काय करणार, तर आम्हाला करावंच लागेल. आणि आता सुमित्राला हे सगळं बघून वाईट वाटतं आणि म्हणतात, "अगं काय करताय तुम्ही? मला तुमची अवस्था बघवतच नाहीये. हे असं कसं असं ह्या जानकीला का कळत नाहीये? का एवढा तिने अट्टहास धरून ठेवलाय?" ती ना अशी ऐकणारच नाहीये. शेवटी म्हणते, की "हो बघ ना, कालपासून उपवासी आहोत, काही खाल्लं नाहीये. तिला काही आहे का आमच्याबद्दल काही आहे का?" तर सुमित्रा म्हणते, "एक काम कर, मी पण आता इथे उपोषणाला बसते. काय ना, जोपर्यंत मी उपोषणाला बसत नाही आणि मला काही होत नाहीये ना, तोपर्यंत ही जानकी आपलं पाऊल मागे घेणार नाहीये आणि ऐकणार नाहीये." आणि मंडळी लगेच शर्वरी जाते आणि ह्या सुमित्राला खुर्ची आणून देते. आता ही सुमित्रा पण तिथे उपोषणाला बसली आहे. तेवढ्यात तिथे जानकी येते आणि म्हणते, की "आई, तुम्ही का अशा मध्येच हॉलमध्येच खुर्ची घेऊन बसलात? काय झालं?" त्यावर आता म्हणते, की "काही नाही, मी सुद्धा आजपासून इथे उपोषणाला बसली आहे. मी पण यांच्यासोबत उपोषण करणार आहे. काय ना, मला काही झालं की तरच तू तुझं पाऊल मागे घेणार ना, सगळ्यांचं ऐकणार ना, म्हणून मी पण करणार आहे उपोषण. काय होते, सगळ्यांचा निर्णय झालाय, सगळ्यांना घराचे वाटे करून हवेत, पण तू मात्र हट्टाला पोचलीयस. कालपासून ह्या दोघींनी काही खाल्लं नाहीये, उपवाशी आहे. त्यांचं जर काही बरं वाईट झालं, तर कोण जबाबदारी घेणार आहे त्याची? नाही, नाही. मी उपोषणाला बसणार आहे. जे काय व्हायचं ना, ते माझंच होऊ दे एकदाचं." जानकी म्हणते, "आई अहो, असं काय बोलताय तुम्ही?" त्यावर आता ऐश्वर्यासुद्धा म्हणते, की जानकी, तू तू तरी बघ ना, आईंना जर काही झालं, तर ह्या सगळ्याचा कोणावर आळ येणार आहे? आणि कालपासून आम्ही सुद्धा काही खाल्लं नाहीये. आम्हाला पण काही झालं, तर तुझ्यावरच सगळं येणार आहे." तर मंडळी, आता हे सगळं बोलणं सुरू असतं तेव्हा जानकी म्हणते, की "आई अहो, तुम्ही कोणाच्या नादी लागताय? ह्या दोघींच्या का काही उपोषण वगैरे केलं नाहीये. चांगलं खाऊन-पिऊन सगळ्या टमटमीत आहेत. सगळं झालंय त्यांचं." त्यावर आता लगेच सुमित्रा म्हणते, "अगं काय बोलतेस तू? काय बोलतेस जानकी? तुला कळतंय का? तू तू शर्वरीवर आरोप घेतीयेस?" त्यावर आता जानकी म्हणते, की "हो, कारण त्यांनी उपोषण केलंय ते फक्त नावासाठी. अगदी छान खाऊन-पिऊन अगदी मस्त टमटमीत आहेत त्या." त्यावर आता ही म्हणते, शर्वरी म्हणते, की "अगं वहिनी काय बोलतेस? कशाला माझ्यावर हे असे खोटे आरोप करतेस? मी असं काही केलं नाहीये. आई, मी तुझी शपथ घेऊन सांगते, पाण्याचा थेंबसुद्धा घेतला नाही मी. विचार हवं तर ऐश्वर्याला विचार." ऐश्वर्या म्हणते, की "हो, हो. खरं बोलते हां शर्वरी. तिने काहीही खाल्लं-पिल्लं नाहीये. मी पण सुद्धा. आम्ही कालपासून उपवासी आहोत. अक्षरशः आमची जीव जायची वेळ आली आता." त्यावर आता ही लगेच सुमित्रा म्हणते, की "जानकी, माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. शर्वरी असं काही करणार नाही आणि ती माझ्याशी खोटंसुद्धा बोलणार नाहीये. मला चांगलं माहिती आहे. तू लास्ट टाईम पण असंच केलं होतंस. शर्वरीबद्दल माझ्या डोक्यात काय काय भरलं होतंस. तिच्या मोबाईलमध्ये हे पुरावे मिळाले, ते पुरावे मिळाले आणि पुरावे दाखवायच्या वेळेला काय निघालं? मोबाईलमध्ये काहीच नव्हतं. उगाच तू आता पुन्हा शर्वरीवर असे घाणेरडे आरोप करू नकोस हां." मंडळी, आता ही सुमित्रा आहे ना, शर्वरीची बाजू घेऊन बोलत असते आणि जानकी म्हणते, की "आई हो पण." त्यावर आता लगेच ही म्हणते, "तुझ्याकडे काही पुरावा आहे का? पुरावा असेल तर दाखव." जानकी म्हणते, की "हो, आहे माझ्याकडे पुरावा. दाखवू का?" आता सुमित्रा म्हणते, की "हो, मला बघायचं आहे. एवढे जर तू आरोप करतेसच आहेस ना, मग दाखव बघू मला पुरावा." तर मंडळी, आता ही जानकी आहे ना, तिच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि त्या मोबाईलमध्ये तिने रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं. म्हणजे तिने जे गरमागरम बटाटे वडे बनवलेले असतात, ते हे शर्वरीने गपचूप आणलेले असतात आणि ह्या दोघी जणी आहेत ना, गपचूप बकाबक ते वडे खात असतात आणि ते सगळं तिने व्हिडिओ बनवून ठेवलेला असतो आणि ती म्हणते, की "बघा, बघा आई, हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला कळेल, की तुमची मुलगी आता तुमची शपथ घेतली ना तिने, की आई तुझी शपथ मी काहीच खाल्लं नाहीये, पाणीसुद्धा पिलं नाहीये. मग बघा, तुमचा विश्वास आहे ना तुमच्या मुलीवरती जास्त." मंडळी, आता सुमित्रा बघते आणि म्हणते, की "अगं शरू, काय आहे हे? काय बघते मी? अगं माझी शपथ घेतलीस ना तू? तुझी आई आहे ना मी आणि आईची शपथ घेऊन खोटं बोलतेस तू? अगं तुला काय वाटतं की नाही? एवढी कशी काय तू करू शकतेस? म्हणजे ही जानकी बोलते तेच खरं आहे. मी कोणावर विश्वास ठेवू आणि कोणावर नाही ना, मला कळतच नाहीये." शरू म्हणते, "आई, आई ऐक ना, ऐक ना. ते वडे मला नव्हते खायचे. ते वडे तळल्यानंतर ही ऐश्वर्या ऐकतच नव्हती अगं, ऐकतच नव्हती. मी काय करू मग?" आणि त्यात पोटात इतके कावळे ओरडले होते, इतकं तो वड्यांचा घमघमाट. नाही राहवलं गं, म्हणून आणले. मग मग काय करणार? आणि तुला सांगू का, ही जानकी आहे ना, हिने मुद्दाम केलं होतं. मुद्दाम तिने वडे तळले. तिला माहिती आहे, की वडे तळले, की म्हणजे आम्ही आमचा कंट्रोल राहणार नाही आणि म्हणून हे सगळं केलं. हिच्यामुळेच झाले सगळं. आता ती सगळे आरोप पुन्हा त्याच्यावरच करत असते आणि ऐश्वर्या म्हणते, की "हां, बरोबर. शर्वरी बरोबर बोलते. जानकी आहे ना, मुद्दाम हे सगळं करते." तर मंडळी, आता इकडे दाखवलंय, की अवंतिका रूममध्ये बसलेली असते आणि सौमित्र येतो आणि सौमित्र म्हणतो, की "किती छान वाटते तू अशी रूममध्ये शांत बसली आहेस, आराम करतेस. मला हेच हवं असतं आणि किती छान वाटते बघ. अशी जर तू छान बसलीस ना, आराम केलास तर मलाही बरं वाटतं गं. उगाचच दगदग करत असतेस, नको त्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करतेस, ताण घेतेस. याचा मला जास्त त्रास होतो. आपल्या बाळाला काही झालं तर. त्याच्यामुळे प्लीज तू आता कशामध्ये लक्ष न देता इथे निवांत बसून राहा." आता त्यावर ही म्हणते, की "हो, सौमी, माझी काळजी करू नकोस. मी अगदी छान आहे, आपलं बाळसुद्धा छान आहे, सगळं व्यवस्थित आहे." पण आता सौमित्र आहे ना, इथे अवंतिकाला कन्व्हिन्स करायला आलेला असतो. मी काय म्हणतो, की आपण आहे ना, एक काम करूया, आपल्या बाळाचं ना डोहाळे जेवण आपण लवकरात लवकर करून घेऊया. मस्त छान डेकोरेशन करूया, छान सेलिब्रेट करूया. अवंतिका म्हणते, की "हो, हो, मस्त. मलासुद्धा असंच वाटतंय, की आपण छान डेकोरेशन करूया आणि घरातलं जे वातावरण जे खराब झालंय ना, ते कदाचित या निमित्ताने तरी चांगलं होईल, नाही का?"
त्यावर सौमित्र म्हणतो की हे बघ, मला डोहाळे जेवण घरचं वातावरण चांगलं करण्यासाठी करायचं नाही आहे. सगळ्यांनी एकत्र चांगले व्हा, चांगले वागा आणि मग आपण डोहाळे जेवण करूया. आता अवंतिका म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? त्यावर तो म्हणतो की काय आहे ना, जानकी वहिनीने जर आपलं ऐकलं, सगळ्यांचे हिस्से चांगले झाले, तर सगळेजण एकत्र येतील आणि मग आपलं डोहाळे जेवण करायला आपण मोकळे. अवंतिका म्हणते, म्हणजे तुझा हा सगळा प्लॅन होता, प्लॅनिंग ठरवून तू माझ्याशी हे बोलायला आलायस का? मला कन्व्हिन्स करायला आलायस का? आणि तेव्हा मंडळात इकडे दाखवलंय की हा सौमित्र आहे ना, ऐश्वर्याला आणि हिला भेटायला गेलेला असतो आणि तो म्हणतो की काय झालं तुमच्या उपोषणाचं? तेव्हा आता ती म्हणत असते की काय नाही, बटाटे एवढे खाल्ले, जानकीने बघितलं आणि आमचा प्लॅन फसला. आता आपलं जे होतं उपोषण ते संपून गेले, आता काय करणार? त्यावर आता सौमित्र म्हणतो की काय ना, आपल्याला जर प्रॉपर्टीचे हिस्से हवे असतील तर वहिनीला इमोशनल ब्लॅकमेल करावं लागेल आणि त्यासाठी मोठा काहीतरी प्लॅन करावा लागेल आणि म्हणून तो आता अवंतिकाला कन्व्हिन्स करायला गेलेला असतो. तर मंडळी, आता सौमित्रने सुद्धा अवंतिकाचं मन परिवर्तन केलंय बरं का. तिला अशा काही उलटसुलट गोष्टी सांगितलेल्या असतात आणि अवंतिकाला सुद्धा त्या आता पटल्यात. आणि ही अवंतिका आहे ना, इकडे जानकीशी बोलायला आली आहे. जानकी कपड्यांची इस्त्री करत असते आणि अवंतिका म्हणते की वहिनी, मला तुमच्याशी जरा ना महत्त्वाचं बोलायचं आहे. मी कदाचित जे काही बोलेन ना त्याचा तुम्हाला राग येईल, तुम्हाला ते पटणार नाही आहे. पण ऐका ना, माझं बोलणं थोडंसं एकदा शांतपणे ऐकून घेतलं तर बरं होईल. जानकी म्हणते, अवंतिका बोल ना गं. अवंतिका म्हणते की वहिनी, मी काय म्हणते, घरातले सगळेजण नाराज आहेत. सगळेजण टेन्शनमध्ये आहेत. सगळ्यांना असं वाटते की घराचे हिस्से व्हावेत. मी काय म्हणते, मी ह्या गोष्टीबद्दल ना खूप आणि शांतपणे विचार केला. आपल्याला जर घरचं वातावरण शांत हवं असेल, घरातले सगळेजण एकत्र हवे असतील, तर आपण एक काम करूया का? करून टाकूया ना आपण हिस्से. कारण ह्यातच सगळ्यांचं भलं आहे. कारण जोपर्यंत प्रॉपर्टीचे हिस्से होत नाही आहे ना, तोपर्यंत सगळेजण असेच वागणार आहेत आणि सगळेजण आता इतके हट्टाला पेटलेत आणि तुम्हालाही असं वाटतं ना, की घरात शांतता राहावी, सगळेजण एकत्र राहावेत. मला असं वाटतं, की सगळ्यांनी आपापला हिस्सा घेतला तर सगळेजण शांत बसतील आणि असंही कोणी घर सोडून जाणार नाही आहे. सगळेजण इथेच राहणार आहेत ना. मग वहिनी, काय हरकत आहे, घरात जर शांतता राहणार असेल तर हे सगळं करायला. मंडळी, आता इथे अवंतिकासुद्धा बदललेली आहे असं दाखवलंय बरं का. म्हणजे तिलासुद्धा सौमित्राचं बोलणं पटलंय असं दाखवलंय. तर मंडळी, आता इकडे दाखवलंय, की सकाळ सकाळी ना सगळ्यांच्या फोनवर मेसेज आलेले असतात धमकीचे आणि तेही जानकीच्या मोबाईलवरून. आता सुमित्रा म्हणते, की जानकी, तुझी इथपर्यंत मजळ गेली का? म्हणजे आतापर्यंत तुझं कोणी ऐकत नाहीये म्हणून तू हट्टाला पेटली होतीस आणि आता कोणी ऐकत नाही म्हणून तू डिरेक्टली आम्हाला धमकीचे मेसेज पाठवतेस. एवढी ही तुझी हिंमत? त्यावर जानकी म्हणते, आई अगं काही काय बोलताय तुम्ही? मला काही माहीतच नाहीये. आणि जानकी तो मेसेज पाठवते. तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि म्हणतो, की माझ्यासुद्धा मोबाईलवर तो मेसेज आलेला आहे. जानकी म्हणते, मी असं काही केलेलं नाहीये. मी असं का करेन? घरातल्या घरात तुम्हाला फोनवरती मेसेज करून धमकी का देणार आहे? हवं तर मी समोर येऊन बोलले असते ना. त्यावर अवंतिका म्हणते, की मला काय वाटतं वहिनी, मला असं वाटतं तुमचा ना मोबाईल हॅक झालेला आहे आणि ते कुणीतरी काम केलंय. त्यावर आता लगेच ही म्हणते, की वहिनीचा मोबाईल हॅक? अरे बापरे! जर वहिनीचा मोबाईल हॅक झाला असेल तर याचा अर्थ तो समोरचा माणूस वहिनीच्या नावाची सगळी प्रॉपर्टी पण पैसे पण आपल्या नावावर करून घेऊ शकतो. नाही, नाही हां वहिनी, ह्याच्यामध्ये खूप मोठी रिस्क आहे. वहिनीच्या खात्यावर पैसे राहणं खूप मोठी रिस्क आहे.